नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या नॉनव्हेज स्पेशल रेसिपीमध्ये आपण चिकन फ्रायची रेसिपी बघणार आहोत. कमीत कमी तेल वापरून आणि अगदी घरगुती साहित्यांचा वापर करून हा चमचमीत आणि झणझणीत असा चिकन फ्राय आज आपण करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. तर सर्वात आधी मी इथे चिकन साफ करून नीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय. चिकनचे असे मोठे तुकडे असतील तर त्यांना काही चिरा पाडून घ्यायच्या. तर आता आपण चिकन मॅरिनेशन साठीचा मसाला तयार करूयात. तर त्यासाठी सर्वात आधी यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे. मी इथे 1 लिंबू वापरलाय. पटकन त्याचा रस पिळून घेऊयात आणि सर्व पीसेसला तो व्यवस्थित चोळून घेऊयात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. त्यानंतर घालायची 1.5 चमचे आले लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 2 चमचे टोमॅटो आणि कोथिंबीरची तयार केलेली पेस्ट, 3 चमचे चिकन मसाला. हा तुम्हाला बाजारात रेडीमेड मसाला मिळेल. आता या सर्व गोष्टी आपण नीट चिकनला लावून घेऊया. सर्व पीसेस अगदी व्यवस्थित या मसाल्याने कोट करून घ्यायचे. सर्व बाजूनी व्यवस्थित कोट करून साधारण 2 तास आपल्याला चिकन मॅरिनेट करत ठेवायचंय. तर इथे आपला मसाला लावून झालाय. आता आपण चिकन 2 तास मॅरिनेट करत ठेवूया. सर्व पीसेस तळण्याआधी त्यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं, म्हणजे ते तळताना चिटकणार नाहीत. तर आता आपण एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवूया. एक एक करत हळूवार चिकनचे पीसेस सोडत जायचे. तुम्ही इथे बघू शकता तेलाचा वापर अगदीच जास्त नाही केलाय. चिकन फ्राय करताना तेल उडण्याची फार शक्यता असते, त्यामुळे त्याची काळजी घ्या. चिकन फ्राय व्हायला बराच वेळ लागतो. कलर चेंज झाला म्हणून लगेचच घाई नाही करायची, नाहीतर मग चिकन आतमधून कच्चच राहतं. मीडियम फ्लेमवर ठेवून चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. एका बाजूने तळून झाले की पलटवून दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायचे. तर इथे आपलं चिकन फ्राय तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आलाय. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊसर असे चिकन फ्राय तयार आहे. गरमागरम याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.